नमस्कार मैत्रिणींनो, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण 45 साइजची बाही कटिंग बघणार आहोत। पण ह्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही साइजची तुम्ही बाही कटिंग सहज करू शकतात। तर ह्याच्यासाठी काय करायचं आहे, ज्या मापाची आपल्याला बाही कटिंग करायची असेल, ज्या साइजची, ते ब्लाउज घ्यायचं आहे आणि त्या ब्लाउजची जी बाही आहे त्याची माप मोजायची आहेत आणि त्या मापावरून बाही कटिंग करायची आहे। आता इथे माप कशी मोजतात ते आपण बघूया। ह्या बाही डिझाइनचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तो तुम्ही बघा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे, तिथे चेक करा। आता ब्लाउजची जी ही बाही आहे हिची माप कशी मोजतात ते बघूया। सगळ्यात आधी आपल्याला बाही उंचीचं माप मोजायचं असतं। तर ते कसं मोजायचं, इथे तुम्हाला ही शोल्डर लाईन दिसत असेल, शोल्डर जोडलेलं, तिथून ही इथे बाही जोडलेली आहे। त्या शोल्डरच्या लाईनवरून जिथे बाही जॉईंट झाली तिथून खाली बॉटमपर्यंत जे काही माप येत असेल ती झाली बाही उंची। आता इथे हे 10.5 इंच येत आहे, तर ही आपल्याला बाही उंची मिळाली आहे 10.5 इंच। प्लस तुम्हाला इथे शिलाई मार्जिन घ्यावं लागणार आहे माप टाकताना। त्याच्यानंतर हा जो आर्महोल किंवा बाही मुंडा सुद्धा याला म्हणतात, तो मोजायचा आहे। तो सुद्धा इथे जिथे ही बाही जॉईंट झालेली आहे आणि शोल्डर लाईनपासूनच हे असं मोजायचं आहे। तिरकस टेप ठेवून, जसा आकार आहे त्याप्रमाणे हा टेप ठेवून हे असं तिरकस मोजलं खाली फिटिंग शिलाईपर्यंत, तर हे आलेलं आहे 9.5 इंच आलेलं आहे। तर याच्यात आपल्याला शिलाई मार्जिनसुद्धा घ्यावं लागणार आहे पेपर कटिंग करताना। आता हे 9.5 आलेलं आहे बाही मुंड्याचं माप। त्यानंतर मग हे असं इथे बाही बॉटम मोजायचं असतो, जो काही येत असेल तेवढं प्लस शिलाई मार्जिन घ्यावं लागणार आहे। आता इथे हे आलेलं आहे 6.5 इंच, 1 पॉईंट थोडंसं जास्त आहे, म्हणजे 6.7 इंच आलेलं आहे। तर तेच माप आपल्याला पेपर कटिंग करते वेळेस टाकायचं आहे, प्लस शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आता तुम्हाला समजलं असेल मापा कशी घेतात। तर ही जी आहे इथून बाही उंची मोजायची आणि मग त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला बाही उंचीचं माप टाकायचं आहे। तर त्याच्यासाठी हा एक पेपर घेतला आणि त्याची ही अशी घडी घालायची आहे आणि घडीची बाजू जी आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे। आता तुम्ही इथे कोणत्याही बाजूने हे माप टाकू शकतात। सगळ्यात आधी आपल्याला बाही उंची जी आपण मोजलेली होती ती टाकायची आहे। तर ही कोणत्याही बाजूला तुम्ही टाकू शकतात। आता मी हे इथून खालून वरती मोजत आहे। बाही उंची ती होती 10.5 इंच, प्लस आपल्याला इथे पाव इंच अस्तरच्या बाहीसाठी लागणार आहे मार्जिन। त्याच्यानंतर वरती शोल्डर जॉईन करण्यासाठी अर्धा इंच, एकूण पाऊण इंच जास्त घेऊन 10.5 प्लस पाऊण इंच हे 11.25 इथे मार्किंग केलेलं आहे। हे झालं बाही उंचीचं मार्किंग। तिथेही एक अशी रेषा आखायची। आता हे बाही उंचीचं मार्किंग आलेलं आहे। त्यानंतर आता इथे हे 11.25 घेतलेलं आहे बाही उंची शिलाई मार्जिन सहित 11.25 आलेलं आहे इथे। त्यानंतर इथे आपल्याला आतमध्ये कॅप हाईटचं माप टाकायचं असतं। जिथे आपण बाही उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथे टेप ठेवायचा आणि आतमध्ये ह्या इथे कॅप हाईटचं माप टाकलेलं आहे 3.25 इंच आणि तिथे सुद्धा ही अशी रेषा आखायची आहे। त्या रेषेवर आपल्याला बाही मुंड्याचं किंवा बाही आर्महोल आपण म्हणतो त्याला, किंवा घडी जी असते त्याचं माप आपल्याला टाकायचं असतं। ही जी कॅप हाईट आहे तुम्ही ही सर्व साईजसाठी 3 इंच घेतली तरी चालते। याचाही मी चार्ट दिलेला आहे, तो तुम्ही बघा बाही कटिंगचा। त्यानंतर आता इथे आपल्याला बाही बॉटमचं माप टाकायचं असतं खाली। हा जो बाही बॉटम मोजलेला होता आपण 6.7 इंच आलेला होता, तर ते खालून वरती सगळ्यात आधी इथे पाव इंचावर ही अशी रेषा आखायची आहे आणि त्यानंतर मग इथे त्या रेषेवर बाही बॉटमचं माप टाकायचं आहे। हे आलेलं होतं 6.7 इंच। तर हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पुढे जे ब्लाउज कटिंगमध्ये तुम्ही शिलाई मार्जिन घेतलेलं असेल 1.5 इंच किंवा 2 इंच ते घ्यायचं आहे। मी इथे 2 इंच घेतलेलं आहे। आता ही बाही बॉटमची लाईन, ही आर्महोल किंवा मुंड्याची लाईन आणि इथे बाही उंचीची लाईन, हे तुमच्या लक्षात आलंच असेल। आता इथे आपल्याला आपण जो बाही मुंडा मोजलेला होता हा असा
तो आलेला होता 9.5 इंच। तर ह्या बाही मुंड्याच्या लाईनवर 9 इंचावर मार्किंग करायचं आहे। अर्धा इंच कमी करून मी इथे 9 इंचावर मार्किंग केलेलं आहे। 9.5 होतं तर मी 9 इंचावर मार्किंग केलेलं आहे, कारण हे तिरकस असं मोजलं की बरोबर 9.5 येतं म्हणून। त्याच्यानंतर पुढे इथे जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे 2 इंच तेवढंही इथे घ्यायचं आहे आणि हे पॉईंट जोडायचे आहेत। दाखवल्याप्रमाणे हे असे पॉईंट जोडायचे आहेत, शिलाई मार्जिनचे आणि शिलाई फिटिंगचे, आणि इकडे हे असं तिरकस। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्यानंतर इथे बाही मुंड्याचा आकार द्यायचा आहे। हा आकार देण्यासाठी या बाही उंचीच्या लाईनवर 2 इंचावर मार्किंग करायचं आहे। हे सर्व साईजसाठी केलं तरी चालेल आणि इथून हा असा आकार इथे द्यायचा आहे। इथे 1/2 इंच सरळ घ्यायचं आणि मग खाली ह्या 2 इंचाला इथे मिळवायचं आहे। हे जे आपण 9 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथून खाली 1/2 इंचावर मार्किंग करायचं, तिथून हा आकार द्यायला सुरुवात करायची आणि इथे बाही उंचीच्या इथे आपण जे 2 इंचावर मार्किंग केलेलं होतं तिथे हे असं मिळवायचं। हा आकार कसा देतात याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा। आणि हा आतील मुंड्याचा आकार इथे द्यायचा आहे। इथे सुद्धा 1/2 इंच मोजायचं आणि तिथे तो मिळवायचा आहे। आतील मुंड्याचा आकार हा असा दाखवल्याप्रमाणे हा असा इथे आकार द्यायचा आहे आणि मग हे मार्किंग केल्याप्रमाणे कट करायचं आहे। आता ही 45 साईजची बाही आहे। 45 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंगचाही व्हिडिओ मी चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहे। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आता हे असं दाखवल्याप्रमाणे कट करायचं आहे। त्यानंतर इथे सेंटरमध्ये कट द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ही बाही ओपन करायची आहे आणि जो आपण आतील मुंड्याचा आकार दिलेला होता तो एका बाजूचाच कट करायचा आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे आणि हा जो आतील मुंड्याचा आकार दिलेला आहे तिथे मार्किंग करून घ्या। हे मार्किंग करायला विसरायचं नाही, कारण याच्यामुळे जर मार्किंग केलं नाही तर तुमचं बाही जोडताना गोंधळ होईल, म्हणून हा जो आतील मुंड्याचा आकार आहे त्याच्यावर मार्किंग करायला विसरायचं नाही। आता ही झाली 45 साईजची बाही कटिंग। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।